नमस्कार रसिक श्रोते हो. मुजुमदारचं संस्कृत वाटिका या चॅनलवरून मी रेखा रमेश मुजुमदार तुमचं सहर्ष स्वागत करते. सध्या आपण एका वेगळ्याशा भावविश्वात वावरत आहोत श्रोते हो. आज तुमच्यासोबत काही माझे विचार तुमच्यासोबत शेअर करावे असं मनात आलेलं आहे. आपला एक भावविश्व गेल्या कित्येक रविवारपासून आपण बघत आहोत. मग त्याच्यात सुंदर सुंदर शब्द आहे, गायकी आहे, कवींची तरल प्रतिभा आहे, संगीत आहे आणि वेगवेगळ्या गायकांचे वेगवेगळे आवाज आपण ऐकले आहे. या एका भावविश्वातून तुम्हाला थोडंसं वेगळ्या धर्तीवर तुम्हाला मी न्यायचा आज प्रयत्न करणार आहे. थोडंसं तुमच्याशी आज वेगळं बोलायचा विचार आहे श्रोते हो. सन्माननीय व्यासपीठ, जगद्गुरू महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्ण महाराज यांना अत्यंत आदराने विनम्र नमस्कार करते. श्रोते हो, भक्ती संजीवन या विषयावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे. भक्ती संजीवन. संजीवन शब्दामध्ये सम अधिक जीव धातू आहे श्रोते हो. ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. संजीवन शब्दाचा काय अर्थ आहे मग? संजीवन शब्द म्हणजे संजीवन शब्दाचा अर्थ शाश्वत चैतन्यावस्था, शाश्वत जागृतावस्था. त्या समाधीपाशी गेलं की आपल्याला एक वेगळी अनुभूती तिथे होते, वेगळ्या जाणीवा तिथे होतात आणि जाणवतं की इथे काहीतरी वेगळं आहे. हे संजीवन आहे श्रोते हो. ह्या भक्तिमार्गामध्ये काही अशी तत्त्व आहेत की जी संजीवक तत्त्व म्हणवली जातात श्रोते हो. म्हणून भक्ती संजीवन असं माझ्या या आजच्या विचारांना मी एक असं नाव दिलं आहे की मी भक्ती संजीवन या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे भक्तिमार्गातली संजीवक तत्त्व तुम्हाला काही सांगण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न आहे. भक्तिमार्ग श्रोते हो, भगवंताने गीता सांगितली. महर्षी व्यासांनी तिला 18 अध्याय आणि 700 श्लोकामध्ये आपल्या प्रतिभेने सुंदर रंगवलं आहे. इतकी सुंदर रंगवली त्यांनी गीता की आचार्य जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, गेयम गीता. गायचं असेल तर गीता गावी. गेयम गीता नामसहस्रम, विष्णू सहस्रनाम गावं. तर ही गीता अशी श्रोते हो जी व्यास महर्षींनी, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, सगळ्या ज्ञानशाखा ज्यांच्या वाङ्मयात असतात अशा व्यास महर्षींनी त्या गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक अशी ती रंगवली आहे गीता. त्या गीतेमधल्या श्रोते हो पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत आपण जेव्हा त्याचा अभ्यास करतो, मनन करतो, चिंतन करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की हे सगळे अध्याय एकाला एक जोडलेले आहे. पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायाचं बीज रोवलेलं आहे, दुसऱ्याच्या शेवटच्या श्लोकात तिसऱ्याचं बीज रोवलेलं आहे. असे एकात एक साखळी विचारांची श्रोते हो. इतक्या खुबीने ते 18 अध्याय श्रोते हो. या 18 अध्यायामध्ये कितीतरी 18 योग सांगितलेत. प्रत्येक अध्यायात एक एक योग. योग शब्दामध्ये युज धातू आहे. युज म्हणजे जोडणे. युज म्हणजे जोडणे. कशाला काय जोडायचं आहे हो? मन आणि बुद्धी जी आहे ती त्या परब्रह्माच्या ठिकाणी जोडायची आहे. दोन भिवयांच्या मध्ये जी एक जागा आहे तिथे मनबुद्धीला लावायचं आहे आणि मन आणि बुद्धी ही त्या परतत्वाशी जोडणं म्हणजे ध्यान म्हणू आपण त्याला. योगाच्या खूप व्याख्या गीतेमध्ये आलेल्या आहेत. योगश्चित्तवृत्ती निरोधः, योग कर्मसुकौशलम, असे 18 योग सांगितले श्रोते हो त्याच्यामध्ये. मग तो पहिला अर्जुन विषाद योग असेल की ज्यामुळे गीता आपल्यापर्यंत आली. पण अर्जुनाचं कृतज्ञ राहायला पाहिजे. त्यांनी विषाद नसता केला तर आपल्याला गीतामाई मिळाली नसती. तर तो विषाद योग असेल, मग सांख्ययोग असेल, कर्मयोग असेल,
मग ज्ञान विज्ञान योग असेल, आत्मसंयम योग असेल, क्रमसंन्यास योग असेल, पुरुषोत्तम योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन, शेवटी मोक्षसंन्यास योग, इतके योग सांगितले श्रोते हो. म्हणजे ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि मार्ग यामधनं सांगितलेले आहेत. आपण जेव्हा या सगळ्या 18च्या 18 योगांचा विचार करतो श्रोते हो, आणि गीता संपूर्ण शिकून झाल्यावरती आपल्याला असं जाणवतं की भगवंतांनी ह्यामध्ये भक्ती मार्गावर जास्त दृढीकरण केलेलं आहे, भक्ती मार्गाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. जेव्हा की भगवंताकडे जाण्याचे 3 महत्त्वाचे मार्ग आहे. एक ज्ञानमार्ग आहे, एक कर्ममार्ग आहे आणि एक भक्तिमार्ग आहे. मुख्य मार्ग हे आहेत. त्याच्यापैकी ज्ञानमार्ग म्हणजे सांख्ययोग आहे ना. ज्ञानमार्ग तो जरा आचरायला कठीण आहे. दुसरा कर्मयोग आहे आणि तिसरा भक्तिमार्ग आहे. पण हे तिन्ही मार्ग विशद केल्यानंतर भगवंत आपल्याला नेहमी असं दिसतं की कमीत कमी 2 ते 3 अध्यायामध्ये त्यांनी भक्ती मार्गाला जास्त महत्त्व दिलं आहे. कारण आपल्यासारखे सामान्य माणसं श्रोते हो भक्ती मार्गाचं आचरण करू शकतात. तुलनेत पाहता ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या तुलनेमध्ये भक्तिमार्ग हा आचरायला सोपा आहे. तुलनेत त्यांच्या तसा तो आचरायला कठीणच आहे. कारण भक्तिमार्गासाठी चित्त अत्यंत शुद्ध लागतं. चित्त मन नव्हे, चित्त शुद्ध लागतं आणि संपूर्ण समर्पण लागतं. जसं भगवंत म्हणतात, यत करोश यत दशनाश यत जोश हृदास यत तपस्यसी कौंतेय तत्कृष्मदर्पणम. त्या अर्जुनाने गेले कित्येक जन्म आपली सगळी कर्म कृष्णाच्या चरणी अर्पण केली, म्हणून तो नर आहे ते नारायण आहे. म्हणून भक्तिमार्ग सोपा म्हटला तरी तो तितका कठीण आहे. पण ज्ञानमार्ग हा सगळ्यात कठीण आहे. ज्ञानमार्ग कर्ममार्ग यांच्या तुलनेत श्रोते हो भक्तिमार्ग हा त्या मानाने सोपा आहे. म्हणून भगवंतांनी भक्तिमार्गावरती ज्याला आपण म्हणून फोकस केला आहे, त्याच्यावर दृढीकरण केलेलं आहे आणि सामान्य माणसांनी तो आचरावा असं आपल्याला गीतेमध्ये पाहिल्यावर दिसतं. म्हणून मी हा विषय निवडला, भक्तिमार्ग, जो आपल्याला सगळ्यांना आचरायला सोपा आहे, सुलभ आहे आणि सुरस पण आहे श्रोते हो. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नापासूनच सुरुवात आहे. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. के योगवित्तमः? कृष्णा, योगामध्ये उत्तम कोण वाटतं तुला? निर्गुण ब्रह्माची उपासना ज्ञानमार्गाने करणारे योगी लोक का सगुणोपासना करणारे भक्त लोक? या दोघांमध्ये तुला कोण श्रेष्ठ वाटतं रे? अर्जुनाला प्रश्न पडलाय. कारण जे ब्रह्मचारी लोक असतात, जे वैरागी असतात, जे कठीण अशा अष्टांग योगाची साधना करतात, त्याचा उपयोग करतात आणि निर्गुण परब्रह्माची उपासना करतात, अत्यंत कष्टप्रद असा हा मार्ग श्रोते हो, हा ज्ञानमार्ग जो आहे. आणि त्या तुलनेमध्ये भक्तिमार्ग सगुणोपासना जी आहे ती सोपी आहे. म्हणून अर्जुन विचारतोय की निर्गुणोपासना कठोर मार्गाने करणारे योगी श्रेष्ठ आहे का सुगुणोपासना सुलभ मार्गाने करणारे भक्त तुला श्रेष्ठ वाटतात? असा प्रश्न अर्जुनाने पहिल्याच श्लोकात विचारलेला आहे. तुम्हाला प्रश्न कळला असेल की निर्गुणोपासना करणारे योगी श्रेष्ठ का सगुणोपासना करणारा भक्त श्रेष्ठ? भगवंतांचं उत्तर स्पष्ट आहे न हो. अर्जुनाला युद्धाला उभं करायचं आहे म्हणून भगवंतांनी उत्तर दिलं आहे त्याला. मय्यावेश मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मता. ते मे युक्ततमः, ते मला अत्यंत योग्य आणि उत्तम वाटतात. कोण? मयी आवेश, जे मय्यावेश मनो ये मान नित्ययुक्ता उपासते, जे नित्य ध्यानात राहतात, माझी उपासना करतात, माझ्या मनामध्ये त्यांच्या मनाचा प्रवेश करवतात, एकजीव होतात माझ्याशी, माझ्या सगुण रूपाशी, ते मला अत्यंत प्रिय वाटतात असं सांगितले श्रोते हो. म्हणजेच सगुणोपासना करणारा भक्त मला जास्त उत्तम वाटतो, जास्त श्रेष्ठ वाटतो. ह्याचा अर्थ
ज्ञानमार्गाने जाणारे, सांख्य योगाचा अवलंब करणारे जे योगी आहे, कठोर साधना करणारे आहेत, मग त्यांचं महत्त्व नाही आहे का काहीच? तसं नाही आहे, तसं नाही आहे. मग काय आहे? त्या सांख्य मार्गाने, ज्ञानमार्गाने जाऊन निर्गुण परब्रह्माची उपासना अष्टांग योगाद्वारे करणारे, कुंडलिनी जागृत करण्यासाठी हठयोगादी करणारे असे जे योगी असतात ना, त्यांचं ध्येय परब्रह्मप्राप्तीच असतं. आणि सगुणोपासना करणाऱ्या भक्ताचं ध्येय पण परब्रह्मप्राप्तीच असतं. पण ज्ञानमार्गाने जाणाऱ्या योग्याला ती परब्रह्मप्राप्ती अतिशय क्लेशदायक असते, अत्यंत क्लेशदायक असते. म्हटलंय ना व्यास महर्षींनी, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां. अव्यक्तेषु आसक्तचित्तः. ज्यांचं त्या अव्यक्त परब्रह्माकडे मन आकर्षिलं जाते त्या योग्यांना परब्रह्मप्राप्ती क्लेशः अधिकः. खूप क्लेश होतात त्यांना, खूप क्लेश होतात. काय माऊलींनी वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये, की या योगमार्गाने जाणारे जे हे योगी लोक असतात ना श्रोते हो, हठयोगी वगैरे, त्यांचा मार्ग माऊलींनी वर्णन केला आहे इतका कठोर असतो की त्यांना जर भूक लागली, भुकेनेच भूक भागवावी लागते. तहान लागली तर तहानेनेच तहान भागवावी लागते. गरम व्हायला लागलं तर वाऱ्यानेच वारा घालवून घ्यावा लागतो. असं म्हणजे त्यांना काही स्वतःच्या इच्छा तिथे काहीच पूर्ण होत नसतात. मरणांतिक यातना असतात त्यांच्या. म्हणजे क्लेशोधिकतरस्तेषां. कोणाला या यातना आहे? ज्यांना ज्ञानमार्गाने परब्रह्माची प्राप्ती करायची आहे. पण त्या तुलनेत सगुणोपासना करून भक्तिमार्गाने परब्रह्मप्राप्ती उशिरा होईल, पण नक्की होतच असते. तो मार्ग आपल्यासाठी सोपा आहे श्रोते हो. 12व्या अध्यायात तर असं म्हटलंच आहे, भक्तिमार्गाचा उल्लेख केलेलाच आहे की माझ्याजवळ येऊन जे सगुणोपासना करतात ते मला योग्य वाटतात असं सांगितलं आहे. आणखीन 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन दाखवून झाल्यानंतर अर्जुनाने जेव्हा म्हटलं की मला तुमचं भीती वाटते, तुम्ही मला तुमचं रूप दाखवा, तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे ना की जे तू हे रूप माझं पाहिलेलं आहेस, न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर् न चक्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपशक्य अहन्नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. अरे हे वेदानी, यज्ञानी, दानधर्म करून, व्रतवैकल्य करून असं विश्वरूप कोणाला दिसलं नाही आत्तापर्यंत, तू पहिलाच आहे. मग कशाने शक्य आहे हे? कोणाला दिसतं हे? भक्त्या त्वनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परं. भक्त्या अनन्यया परया भक्त्या. परमभक्तीने, अनन्या भक्तीने, अव्यभिचारिणी भक्तीनेच माझं हे विश्वरूप दिसतं रे. म्हणजे इथे भक्तिमार्गावरती शिक्कामोर्तब केलंय योगेश्वरांनी. भक्तिमार्ग श्रोते हो, इतक्या वेळा आपण असं पाहिलं की आपल्यासाठी हा भक्तिमार्ग अतिशय सोपा आहे, ज्यासाठी चित्तशुद्धी लागते. चित्तशुद्ध पाहिजे आणि समर्पणाची भावना पाहिजे. इदन्न मम असं म्हणून कृष्णार्पण झालं पाहिजे. ही भक्ती आहे आणि ही भक्ती त्यांना अनन्या आणि अव्यभिचारिणी भक्ती अपेक्षित आहे श्रोते हो. अनन्या म्हणजे न अन्या. काही दुसरं दैवताची उपासना नाही करायची, परब्रह्माची, योगेश्वराची आणि ओंकाराची उपासना करायची. आणि अशी जर अनन्य भक्ती असेल तर त्याला मोक्ष थोडा उशिरा मिळेल, पण ती मोक्ष त्याला मिळतोच. हा भक्तिमार्ग श्रोते हो, भगवंतानी याच्यावरती दृढीकरण केले. हे त्रिवार सांगते मी. आता आपण सगळे लोक, आपण सामान्य जे रजगुणी लोक असतो ते म्हणा किंवा सत्वगुणी लोकसुद्धा या भक्तिमार्गाचा अवलंब करतात श्रोते हो. आपण दैनंदिन आपले जे धार्मिक विधी असतात, पूजा, अर्चा, व्रत, वैकल्य, दान, धर्म, हे आपण मनापासून करतो श्रोते हो. आपल्यापैकी कित्येक जण गुरुचे मंत्र घेतलेले असतात, मग ते जपमाळा जपतात. आणि मग आता मी तुम्हाला हे काय सांगते आहे, कारण आपण हे जे करतो ना श्रोते हो, पूजा अर्चा असेल, तीर्थयात्रा असेल, जपजाप्य असेल, हे जे आपलं आपण करतो ना श्रोते, ही आपली निष्काम भक्ती नाही आहे.
निष्काम भक्ती नाही आहे आपली. म्हणून भक्ती संजीवन यामध्ये ज्या काही तुम्हाला मी 2-3 पायऱ्या सांगणार आहे, 2-3 तत्त्व सांगणार आहे, त्याच्यातलं पहिलं तत्त्व हे आहे श्रोते हो, की आपलं कुठलंही धार्मिक विधी, धार्मिक कर्म, आपली साधना, आपली उपासना हे निष्काम पाहिजे. निष्काम कर्म वेगळं आणि निष्काम भक्ती वेगळी. आपली भक्ती निष्काम पाहिजे श्रोते हो. मनात हेतू ठेवून तुम्ही काही भक्ती जर केली तर त्याचे बंधनं पडतात, ती पूर्णपणे त्या ठिकाणी लागू होत नाही. तर अशी ही भक्ती आपली निष्काम भक्ती पाहिजे श्रोते हो. आता आपण साधा जप करतो. जप करत असताना आपलं मन स्थिर असतं का बघा, तुम्ही विचार करा. कुठे कुठे ते भटकत असतं. तर मग ही अनन्या भक्ती नाही होत श्रोते हो. म्हणून अभ्यास करायचा आहे त्याचा. कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मन स्थिर करणं अशक्य नाही आहे. सांगितलं आहे व्यास महर्षींनी, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. पुन्हा पुन्हा पुण्यावृत्ती करायची, मनाला एकाग्र करायचं. आणि जी आपण पूजा करतो आहे, जो जप करतो आहे, जो सत्यनारायण करतो आहे, जे होम हवन करतो आहे, त्या ठिकाणी मन आपलं एकाग्रच झालं पाहिजे श्रोते हो. आणि मनात कुठलीही भावना, कुठलीही इच्छा त्या ठिकाणी निर्माण होता कामा नये. निष्काम भक्ती करायची श्रोते हो. आपल्याला काय सवय असते की आपली जेव्हा आपण फार संकटात असतो ना, तेव्हा आपली आर्त भक्ती असते. खूप संकटात सापडतो तेव्हा आर्ततेने आपण खूप धावपळ करतो. देवाची प्रार्थना, देवाचे स्तोत्र, व्रतवैकल्य, नवस बोलणं खूप करतो आपण. हे चुकीचं आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म, याच्यातली पहिली 2 कर्म करायचीच आहेत आपल्याला, नित्य आणि नैमित्तिक. पण काम्य करायचंच नाही आहे ना. आपण काम्यकर्म करतो ना श्रोते हो, ते भक्ती लागू नाही होत मग तिथे. काम्य म्हणजे काय? मनात काहीतरी इच्छा ठेवून देवाला साकडं घालायचं. त्याला आपण साध्या भाषेत म्हणू बार्गेनिंग. देवाशी सौदा करतो आपण. माझं हे असं असं होऊ दे, मी असं असं करीन. माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मी 5 वाऱ्या करीन. माझं ही इच्छा पूर्ण होऊ दे, मी देवीला साडीचोळी अर्पण करेन, मी देवीला पाळणा वाहील, अशा इच्छा. हे काम्यकर्म आहे श्रोते हो. हे फारच बंधनात टाकतं माणसाला. म्हणून भक्ती ही निर्व्याजच पाहिजे. कुठली पण भक्ती निर्व्याज पाहिजे. अतिसंकटात सापडलो की आपण अशी आर्त साद घालतो श्रोते हो. तुम्ही स्वतःशी विचारून पहा की आपल्याला शांत मन ठेवून फक्त पूजा करायची म्हणून पूजा करायची आहे, त्याच्यातनं मला काही मागायचं नाही आहे. जप करायचा आहे म्हणून जप करायचा आहे. मला कुलस्वामिनीला दर्शनाला जायचं आहे, दर्शनाला जायचं आहे म्हणून जायचं आहे. त्याच्यामागे कुठलीही इच्छा आकांक्षा न ठेवता जर तुम्ही कराल तर ती निष्काम भक्ती होते श्रोते हो. आपलं कसं आहे माहिती आहे का, की एक छोटा मुलगा होता. त्याला शिक्षकांनी विचारलं की काय रे, तू शाळेत आला आहेस पण रात्री देवाजवळ प्रार्थना करून झोपतो की नाही तू? तो म्हणला हो, मी दररोज देवाला प्रार्थना करतो, देवाच्या पाया पडतो आणि मी झोपतो. मग आता तू शाळेत आला सकाळी, मग देवाच्या पाया पडला की नाही, प्रार्थना केली की नाही देवाची? तो हसला आणि शिक्षकांकडे अगदी उपहासाने पाहून तो म्हणाला, नाही, सकाळी कशाला प्रार्थना करायची? सकाळी तर केवढा मोठा उजेड पडलेला असतो, रात्री अंधार असतो ना, खूप भीती वाटते मला, म्हणून मी देवाची प्रार्थना करतो. आपण काही वेगळे आहोत का श्रोते त्या मुलापेक्षा? जेव्हा संकटांच्या काळोख्या छाया आपल्याला भेडसावतात ना, तेव्हा आपण त्या देवाची मनापासून उपासना करतो, करुणा भागतो. पण आपण सुखात असल्यानंतर आपण आणखी सुखाची इच्छा जी करतो ती निष्काम भक्ती होत नाही. म्हणून भक्ती करत असताना परमेश्वराला काहीही मागायचं नाही, निष्काम भक्ती करायची श्रोते हो. आता ही झाली भगवंतावर जवळ मागण्याची गोष्ट. ह्याच्यावरून आणखी असं मी एक सांगते तुम्हाला की बाहेरही कोणाजवळ मागू नका हो. मागण्याचं एवढं बंधन मनावर पडत असतं बघा तुम्ही. बाहेरही कोणाकडे याचना करू नका.
भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. नका हात पसरू. तुमच्या नकळत ते बंधन पडत असतं. तुमची त्यावेळा कोणाकडे काही तुम्ही मागितलं आणि तुम्हाला मिळालं तर तुम्ही खुश होतात. पण तुम्ही काय गमावून काय कमावलं आहे ह्याचा विचार करायचा असतो. ते बंधन जे पडतं ते फार तापदायक असतं. म्हणून यदृच्छा लाभ संतुष्ट. आपल्याला जे मिळतंय त्याच्यातच संतुष्ट राहायची मनाला सवय ठेवा. ते योग्याचं लक्षण गीतेत सांगितलं आहे. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सर. असं व्हायचंय. ठेविले अनंते तैसेची राहावे. आपल्याला मागण्याची सवय असते श्रोते हो. मागण्याचा विषय निघाला की मला कबीर आठवतात. संत कबीर काय म्हणतात हो. खूप लिहिलं आहे त्यांनी. मागणाऱ्या लोकांना खूप चांगलं सांगितलं आहे त्यांनी. देवाजवळ तर मागूच नका काही. का नाही मागायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल की देवाजवळ का नाही मागायचं. मुलाला भूक लागली की मुलं आईजवळ जातं ना, मग आम्ही का नाही देवाजवळ जायचं. त्याचं कारण आहे ते बघू आपण नंतर. पण कबीर बाहेरसुद्धा मागू नका असं सांगतात. का. मांगने से क्या मांगिए बिन मांगे जो दे. कहे कबीर बाही का मैं होनी होय सो होय. कबीर म्हणतात मांगने से क्या मांगे. अहो तुम्ही मागणाऱ्यालाच काय मागताय. तो स्वतः भिकार आहे. तो स्वतः भिकारी आहे. तो तृष्णेचा लाचार आहे तो. मांगन से क्या मांगे. मग कोणाला मांगा. बिन मांगे जो दे. तुमच्या अंतस्थ बसलाय ना हो. बिन मांगे जो दे. न मागता देतोय ना तो. देतोय ना. दिलं ना. भरभरून दिलं ना. सुदृढ शरीर दिलं. भक्ती दिली. निरोगी तब्येत दिली. आणखी काय काय पाहिजे किती दिलंय हो त्याने तुम्हाला. म्हणून मांगन से क्या मांगिए बिना मांग जो दे. कहे कबीर बाही का मैं. कबीर म्हणतो मी त्याचाच आहे. मी त्याचाच आहे. बाही का उसी का मैं हूँ. कोणाचा. जो न मागता देतो त्याचाच मी आहे. मी मागणार नाही बाहेर. हो नि होय असो होय. जे व्हायचं ते होईल. जे व्हायचं ते होईल. अशी वृत्ती पाहिजे श्रोते हो. कबीराचे विचार. कबीर म्हणजे कबीराला पौर्णिमेचा चंद्रच म्हटले आहो. इतके सुंदर विचार आहे आणि आपल्याला ही सवय असते. आता कशाच्या जोरावर कबीर म्हणतोय मांगन से क्या मांगिए. कबीराने अनुभव घेतलेत ना तसे. कबीराच्या कथा पण आहेत अशा की ज्याच्याजवळ आपण मागतो ना तो मोठे मोठे उद्योगपती असतात. मोठे मोठे सम्राट असतात. दिग्गज सम्राट असतात. एक डायोजनीज नावाचा एक विरक्त फकीर होता. डायोजनीज विरक्त फकीर. तो दिगंबर अवस्थेत राहायचा. वैरागीपूर्ण विरक्त झालेला. आत्मानंदात मग्न असा. आणि भारतामध्ये त्यावेळेला सिकंदर आलेला होता. सिकंदरनं पौरसची लढाई करणारा सिकंदर. तो तर काय सम्राट होता. त्याला काहीतरी कानावर गेलं की असा डायोजनीज नावाचा विरक्त फकीर आहे. त्याची खूप ख्याती ऐकली म्हणून सिकंदर त्याला भेटायला सकाळी सकाळी गेला. तो डायोजनीज उघड्या मारणावरती एका मोठ्या शिळेवर बसलेला होता आणि सूर्याचं कोवळं ऊन तो अंगावरती घेत बसला होता. सिकंदर तिथे गेला आणि सिकंदराची देहबोली. राजे लोकांची देहबोली बॉडी लँग्वेज. उभा राहिला समोर. एकदम डायरेक्ट समोर उभा राहिला. नमस्कार नाही काही नाही. आणि मग विचारलं त्याला डायोजनीजला. तो दिगंबर बसला होता ना. त्याला वाटलं की याला सगळ्याच गोष्टीचं दारिद्र्य आहे. याला आश्रम नाही. याला कपडे नाही. म्हणून सिकंदरने विचारलं तुला मी काय देऊ. माझ्याकडून तुला काय पाहिजे. पहिल्याच भेटीत डायोजनीजला हा प्रश्न. डायोजनीजने अपादमस्तक त्याला न्याहाळलं शांतपणे. शांत मुद्रा. अपादमस्तक त्याला न्याहाळले आणि थोड्या वेळाने म्हणाला तुला वाईट वाटू नाही म्हणून मी मागतो. कारण मी काहीच नाही मागितलं तर ते असभ्यपणाचं होईल. म्हणून तुला मी एकच गोष्ट तूर्त मागतो की तू माझ्या समोर उभा राहिल्यामुळे माझ्या अंगावर जी सूर्याची किरणं आणि सूर्याचं ऊन पडत होतं ते अडलं गेलं आहे. म्हणून तूर्त तू फक्त बाजूला हो इतकंच मी तुला मागतो. तूर्त तू फक्त बाजूला हो.
तो बाजूला झाल्यावर त्याला सांगितलंय, सिकंदरा, पुन्हा सूर्यप्रकाशाच्या आणि कोणा माणसाच्या मध्ये तू येऊ नकोस. काय सिकंदराची अवस्था झाली असेल बघा. मागितलंच नाही. असे लोक. अकबराची गोष्ट काय, अकबराकडे फकीर जायचे, शाळा काढायचे, धर्ममंदिर बांधायचे, धर्मशाळा बांधायचे, देणग्या घ्यायला जायचे. एकदा एक फकीर तिथे गेला, स्वाभिमानी अत्यंत. त्याला समाजातल्या लोकांनी सांगितलं की तुमचं नाव अकबर खूप घेतो, तुम्ही जा आणि आपल्याला गावात शाळा काढायची, शाळेसाठी देणगी मागा त्या अकबराला. हा लोकाग्रहास्तव गेला, नाईलाजाने गेला तेव्हा अकबर नमाज पढत होता. नमाज होईपर्यंत थांबला तो. नमाज झाल्यावर त्याला असं वाटलं की आता अकबर माझ्याकडे वळेल, पण नाही. नमाज झाल्यावर अकबर उभा राहिला आणि प्रार्थना करायला लागला, हे परवरदिगार, हे अल्लाह, माझी सत्ता वाढू दे, माझं साम्राज्य वाढू दे, माझी धनदौलत वाढू दे. असं तो मागायला लागला अल्लाहकडे. ते पाहता क्षणी तो फकीर मागल्या पावली परत जायला लागला. अकबर म्हणाला, फकीर, तुम्ही का परत जात आहात? तेव्हा तो म्हणाला, तूच तर मागतो रे अजून, तुझं मागणं संपलं नाही आहे. मांगन से क्या मांगे, तुझ्याजवळ मी काय मागू? म्हणून श्रोते हो, मागताना एक तर मागायचंच नाही, आणि जो दुसऱ्यालाच मागत राहतो त्याच्याजवळ तर मागण्यात काहीच अर्थ नाही. ह्या कबीराच्या काही गोष्टी. म्हणून भक्ती ही निष्काम भक्ती पाहिजे. मगाचा प्रश्न पुन्हा, की मग का नाही मागायचं? लेकराला भूक लागली की आईजवळ जातं ना. आम्हाला संकट आले तर आम्ही नाही योगेश्वराच्या चरणी माथा ठेवणार, नाही मागणार तर आम्ही काय करणार? श्रोते हो, ह्याचं उत्तर इतकं स्पष्ट आहे की आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. बाहेर जे परमात्म तत्व आहे त्याचा मोहरी एवढा दाणा आपल्या मनामध्ये प्राण म्हणून आहे. बाहेरच्या परमात्म्याचा मोहरी एवढा दाणा जीवात्मा तो आतमध्ये आहे. त्या मनामध्ये तो एक तेजपुंज सूर्य बसलेला आहे श्रोते हो. आणि त्या सूर्याला अस्त नाही, तो आतमध्ये बसलाय. त्याचं आपल्याशी एक सुसंवाद सुरू असतो. तुम्ही जर तिथे दृष्टी लावून पाहिलं ना, नाही पाहिलं तरी त्याचा आपल्याशी एक सुसंवाद, उत्तम संवाद सुरू असतो हो. अगदी एखादी मधुर बासरी मंजूळ वाजावी तसा आपला त्याच्याशी संवाद सुरू असतो, आपल्याला कळत नाही ते. पण ज्या क्षणी आपण त्याला मागतो देवाला, त्या क्षणी तो संवाद संपतो, तो सुसंवाद संपतो. संवादाचा सेतू विस्कळून जातो, संवादाचा सेतू तुटून पडतो, आणि ते सगळं जे आपलं एक मधुर नातं असतं आपल्या जीवात्म्याशी, ते छिन्न विछिन्न होऊन जातं श्रोते हो. मागितल्याने मागूच नका. न मागता देतोय, देणाऱ्याचे हात हजारो. किती दिलंय, म्हणून मागू नका. परमेश्वराजवळ मागायचं असेल, प्रार्थना करायची असेल, अधिक अर्थ धातूचा अर्थ मागणे. पण काय मागायचं मग परमेश्वराजवळ? ऐहिक सुख नाही मागायचं. आपल्याला दैवी संपत्ती मागायची आहे त्याच्याजवळ. दैवी संपत्ती, अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिर्पैशुनम दयाभूतेषु लुप्तम मार्दम ह्रीरचापलम. ही दैवी संपत्ती त्याच्याकडे मागा. मनाची ताकद त्याच्याकडे मागा, त्या परमेश्वराकडे, की माझ्या मनाला सक्षम बनव रे, संकटाचा सामना करेल अशी ताकद माझ्या मनाला दे. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद पे जय करे. मनावर ताबा मिळवण्याची, मनाला सशक्त बनवण्याची दैवी संपत्ती मागा. अहिंसा, दुष्ट विचार नको, असं मनासाठी मागा. दैवी संपत्ती मागा श्रोते हो. ऐहिक सुख मागायचं नाही, ते आपल्याला बंधनात टाकतं, आणि जीवात्म्याशी आपलं जे एक नातं जोडलं गेलेलं असतं ते नातं छिन्न विछिन्न होऊन जातं. म्हणून ते नातं छिन्न विछिन्न होऊ देऊ नका. तो संवाद साधा पुन्हा, आणि निष्काम भक्ती करत राहायची श्रोते हो आपल्याला.
ही निष्काम भक्तीच आपल्याला पुढच्या पायरीवर नेणार आहे आत्मोन्नतीच्या. म्हणून भक्ती संजीवकमधलं हे जे पहिलं तत्त्व मी तुम्हाला सांगितलं आहे की निष्काम भक्ती करायची आहे. दुसरी पायरी अशी आहे की आपल्याला अंतर्यामी वळायचं आहे. ही भक्ती संजीवनची दुसरी पायरी अशी होते. हो, अंतर्यामी वळायचं आहे आपल्याला. अंतर अधिक या धातू, या टू गो, या म्हणजे जाणे. चित्तामध्ये वळायचं आहे आपल्याला. चित्तामध्ये वळायचं आहे म्हणजे खरी भक्ती आपल्याला साधणार आहे. आपली दृष्टी सध्या बाह्य आहे. गीतेच्या निरूपणामध्ये, ज्ञानेश्वरीच्या निरूपणामध्ये हा विषय मी हाताळलेला आहे बऱ्याच वेळेला की आपल्याला अंतर्यामी वळणं अत्यंत गरजेचं आहे. केव्हा? आता जेव्हा आपला वानप्रस्थाश्रम आलेला आहे, गृहस्थाश्रम संपत आलेला आहे, वानप्रस्थाश्रम आपला आलेला आहे, तेव्हा आपल्याला अंतर्यामी वळणं गरजेचंच आहे. आपली दृष्टी बाह्य आहे ना. हो, आपली दृष्टी बाह्यच आहे. सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला प्रभावित करत असतात. बाहेरचा निसर्ग, बाहेरची सृष्टी, बाहेरची तीर्थक्षेत्र, सगळं बाहेरचं सौंदर्य आपल्याला प्रभावित करत असतं. आणि आपली बाह्यदृष्टी आहे ती जर आतमध्ये वळली नाही तर हा मनुष्यजन्म संपेपर्यंत आपण त्याच्यात बंधनातच अडकून राहतो. म्हणून योग्य वेळी आपली दृष्टी आतमध्ये वळली पाहिजे. त्याच्यासाठी महर्षींनी सांगितलेला आहे उपाय की तुमची दृष्टी 2 भिवयांच्या ठाई एकाग्र करा आणि दर्शन घ्या आतमध्ये. तो जो बसलेला आहे तेजपुंज एक सूर्य, लढीवाळ सखा आहे तो आपला. तो जीवात्मा आपला लढीवाळ सखा आहे. त्याच्याशी हे नातं जोडा न. हो, सख्य भक्ती असते ना, ते सख्य नातं त्या जीवात्म्याशी जोडा. त्याच्याकडे पहा, तो लढीवाळ सखा आहे आपला. त्याच्याकडे तो दिसत नाही एकदम असा. महिनोन्महिने आपण दृष्टी भ्रुकुटी लावली तरी दिसत नाही तो, पण पौन पुण्यावृत्ती आहे की मग हळूहळू आपल्याला विविध रंग असे दिसायला लागतात. हा मलाही अनुभव नाही आहे. ह्या अनुभवाच्या गोष्टी फार दीर्घकाळ प्रयत्न केला की येतात. पण इतकं वाचलं या बाबतीत मी की आतमध्ये जो तो एक आपला सखा बसला आहे त्याच्याकडे दृष्टी टाका. पण आपण तर बाहेरच फिरतो ना. हो, आपल्याला दश दिशा अपुऱ्या पडतात फिरायला. काय 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 आपण करतो. पिकनिक करतो, विदेश यात्रा करतो, तीर्थयात्रा करतो, खूप काय काय सुख उपभोगतो आपण. पण फक्त आतमध्ये पाहायचं राहून जातं आतमध्ये पाहायचं. अंतर्यामी होणं गरजेचं श्रोते हो. बाह्यदृष्टी तू सोडून बापा अंतरी स्थिर राही. सकल विश्व विश्वाचा चालक विश्वासे पाही. जवळी असुनी निधी कासया करिसी यात नाही. थोर भाग्ये लाभे कैवल्याचा दाता. रे तो बसलाय ना. हो, कैवल्याचा दाता जवळच आहे ना. कुठे इथे पाहायचंय, फक्त इथे पाहायचंय. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत. कोण कोण होतो? तो भगवंत आहे, तो जीवात्मा आहे, तो लढीवाळ सखा आहे, तो तेजपुंज असताना न पावणारा सूर्य आहे. त्याच्याशी सख्याचं नातं जोडा आणि त्याच्याकडे दृष्टी जाऊ द्या. ज्ञानचक्षुने त्याच्याकडे दृष्टी जाईपर्यंत आपली साधना करायची आहे. अभ्यासयोग, आपण संसारी लोक अभ्यासयोग करू शकतो. म्हणजे दिवसाच्या 8 प्रहरामधला अगदी थोडा 5-10 मिनिटाचा वेळ ध्यानस्थ बसायचं आहे, अगदी थोडा वेळ, पण दृष्टी तिकडे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू ते साध्य होतं श्रोते हो. तर हे असं अंतर्यामी वळणं आजच्या काळाला फार गरजेचं आहे हो श्रोते. कारण आता हे जे संगणक युग आहे, दर क्षणाला ज्ञानाचा महापूर येतो आहे. त्या महापुरामध्ये मनुष्य गट्टांगळ्या खायला लागलेला आहे. आत्ता मिळालेलं ज्ञान पुढच्या क्षणाला निरुपयोगी ठरतं आहे. ह्या ज्ञानाच्या लाटेमध्ये मनुष्य ज्ञान ग्रहण करतो आहे. मग ह्या महापुरात त्याला कळतच नाही की माझ्या आतमध्ये काय आहे. म्हणून ही आठवण देणं गरजेचं आहे की अंतर्यामी वळणं अत्यंत गरजेचं आहे श्रोते हो. तुम्हाला असं वाटतं की मीच फक्त त्या भगवंताला आर्तसाद घालतो. एखाद्या वेळेस आपली इच्छा नाही पूर्ण झाली की आपला त्रागा होतो, समाजामधला अन्याय पाहून त्रागा होतो आणि असं वाटतं की मीच आर्ततेने देवाचं खूप करतो, त्याला साथ घालतो, पण तो मात्र नाही. तसं नाही आहे ना श्रोते हो, तसं नाहीच आहे. खूप संतांनी हे सांगितलं आहे हो.
संत एकनाथ असो, समर्थ रामदास स्वामी असो, दासबोधामध्ये सांगितलं आहे त्यांनी की तुम्हाला जेवढी अर्थता असते ना, तेवढीच अर्थता त्या आतल्या जीवात्म्याला सुद्धा असते. तो जो परमात्म्याचा एक छोटासा अंश आतमध्ये, त्याला तेवढीच अर्थता असते तुमची आळी पूर्ण करण्याची, तुमची इच्छा पूर्ण करण्याची. फक्त तुम्ही योग्य मार्ग ठेवायचा आहे. जेवढी अर्थता तुम्हाला, तेवढीच अर्थता त्याला सुद्धा असते. दोनों तरफ आग समान है, पतंग भी जलता है, दिया भी जलता है. दोन्हीकडे सारखी अर्थता असते, हे लक्षात घ्या. असं म्हणू नका की मलाच अर्थता आहे, त्यालासुद्धा अर्थता असते. त्याच्याशी नातं जोडलं ना की तुमची सगळी दृष्टी बदलून जाईल श्रोते हो. तर असं हे अंतर्यामी आपल्याला वळायचं आहे. आणि अंतर्यामी आपण झालो की मग आपल्याला अध्यात्माची पुढची ती पायरी अगदी उत्तमरित्या त्या पायरीवर आपण पाऊल ठेवू शकणार आहे श्रोते हो. ही या भक्ती संजीवनी तत्वाचं हे दुसरं तत्व आहे. भक्ती संजीवन या विषयाची ही दुसरी पायरी आहे श्रोते हो. तर ह्या 1-2 पायऱ्या आहेत. ह्याचा नीट विचार करा. आता ह्या याच्यातनं आपण याचे 2-3 पायऱ्या सांगू शकतो. की पहिले एक तर तुम्ही अनन्या भक्ती करा, म्हणजे दुसऱ्या इतर कशाचीही भक्ती न करता अनन्या परब्रह्म भक्ती करा. निष्काम भक्ती करा. कोणाजवळ काहीही मागण्याचा प्रयत्न करू नका, कारण मागण्याने त्या जीवात्म्याशी असलेलं नातं आपलं तुटतं. आणि शेवटची महत्त्वाची पायरी तत्वश्रोते हो की अंतर्यामी वळायचं आहे, अंतर्यामी व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला ही भक्तिमार्ग साधणार आहे. भक्तिमार्ग साधायचा आहे श्रोते हो. या भक्तिमार्गासाठी संतांनी मुक्ती नाकारली ना. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. संतांचा संग पाहिजे, भक्ती करायची आहे, मुक्ती नको. मुक्ती नाकारली आहे. इतकं भक्तीला महत्त्व संतांनी दिलेलं आहे श्रोते हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये भक्तीचा मळा फुलवला या संतांनी. आपल्याला त्याच मार्गावर चालायचं आहे. महाजनो येन गतस्स पंथ. भक्तिमार्गाने चालायचं आहे श्रोते हो. चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा. आपलं प्रत्येक कर्म यज्ञ कर्म असू द्या. यज्ञ शब्दाचा अर्थ त्यागमय कर्म असू द्या. भक्तिमार्गात ते आवश्यक आहे. प्रत्येक कर्म त्यागमय कर्म झालं पाहिजे. स्वार्थाधिष्ठित कर्म करू नका. तुम्हाला स्वार्थापासून तात्पुरता आनंद मिळेल, पण तुम्ही तो मिळवलेला आनंद तुम्ही काय गमावून मिळवला आहे हे तुम्हाला कळणार नाही. स्वार्थाधिष्ठित कर्म आपल्याला कायमचं बंधनात टाकतं. त्यागाधिष्ठित कर्म करण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न करा. अशी ही भक्ती संजीवक तत्त्वे श्रोते हो. मला वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी समजली असतील. त्यातली 2च मुख्य तत्त्व नीट लक्षात ठेवा. निष्काम भक्ती करा आणि अंतर्यामी होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्या इच्छा मिनिमाइज करा, आपल्या इच्छा कमीत कमी करा, म्हणजे आपली बाह्यदृष्टी आतमध्ये वळेल. आणि ती वळली तर आपल्याला आतमध्ये भक्तीचा एक असा झुळझुळता झराच दिसेल. आणि त्यामध्ये त्या आनंदाचे डोही आनंद तरंग असा आपल्याला आनंद भक्तिमार्गात मिळणारे श्रोते हो. साक्षात व्यास महर्षी योगेश्वर भगवान यांनी भक्तिमार्गावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. म्हणून भक्तिमार्गाची कास धरूया आपण. थांबते इथे. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. 12व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की माझं हे भक्तिमार्गरूपी अमृत जे प्राशन करतील ते मे अतिव प्रिय, ते मला फारच प्रिय आहे रे अर्जुना. ये तु धर्म्यामृतम, हे धर्मशील भक्तिमार्गाचं अमृत. ये पर्युपासते, जे त्याचं सेवन करतील. भक्तास्ते तीव मे प्रिया, ते मला अतिशय प्रिय भक्त आहे. पूर्ण अध्यायात सांगितलंय ते मे प्रिया, ते मे प्रिया. पण शेवटच्या श्लोकात काय म्हटलंय की माझं हे भक्तिमय अमृत जे भक्त प्राशन करतील, भक्तिमार्गाचा जे अवलंब करतील ते मला अत्यंत प्रिय आहेत. मग श्रोते हो, आपण त्या योगेश्वराचं प्रिय होऊया ना, प्रिय होऊया.
आपण थोडेसे काही 4 पावलं टाकले तर पुढे तो दोन्ही हात पसरून आपल्याला आलिंगन द्यायला उभा आहे श्रोते हो. भक्ती मार्गाच्या पायवाटेवर आपण सगळे मिळून पाऊल ठेवूया आणि हे भक्ती मार्गाचं धर्मरूपी अमृत प्राशन करूया आणि आत्मोन्नती करूया. आज इथेच थांबते. इत्यलम.